आपण बोलणार आहोत रशिया-युक्रेन युद्धाबद्दल, एक असा संघर्ष जो 21व्या शतकातला सगळ्यात विनाशकारी संघर्ष ठरलाय. या युद्धाने फक्त दोन देशांनाच नाही तर संपूर्ण जगालाच हादरवून ठेवलंय. पण हे सगळं नक्की सुरू कसं झालं, इतकी वर्ष यात काय काय घडलं आणि आज शांततेची काही आशा आहे का? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातलं हे सगळ्यात मोठं युद्ध सुरू झालं तरी कसं? आता हा प्रश्न दिसायला जितका सोपा आहे तितकं त्याचं उत्तर सोपं नाही. याची मुळं फक्त 2022मध्ये नाहीत, तर ती अनेक वर्षांच्या इतिहासात आणि राजकारणात दडलेली आहेत. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हे युद्ध 2022मध्ये सुरू झालं, बरोबर? पण खरं तर तसं नाहीये. याची खरी ठिणगी पडली होती ती 8 वर्ष आधी 2014मध्ये. तेव्हापासूनच हा संघर्ष आतल्या आत धुमसत होता. 2014मध्ये ना गोष्टी इतक्या वेगाने घडल्या ना की बघा, फेब्रुवारीत युक्रेनमध्ये रेव्होल्यूशन ऑफ डिग्निटी झालं. लोकांनी रशिया समर्थक अध्यक्षांना पदावरून हटवलं. त्यानंतर लगेचच रशियन सैनिकांनी पण साध्या वेशात क्रिमियावर ताबा मिळवला. पुढच्याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये एका वादग्रस्त मतदानानंतर रशियाने क्रिमियालाच गिळंकृत केलं. आणि मग एप्रिलमध्ये रशियाचं पाठबळ असलेले लोकांनी पूर्वेकडील डॉनबास भागात बंड केलं आणि तिथूनच या युद्धाची पहिली खरी ठिणगी पडली. आणि ऐका, हा काही अपघात नव्हता. हे सगळं जाणून बुजून घडवलं गेलं होतं. खुद्द रशियन कमांडर इगोर गिरकिन काय म्हणतोय बघा. तो म्हणतो, ह्या युद्धाचा ट्रिगर मीच दाबला. जर आम्ही सीमेपलीकडे गेलो नसतो ना तर सगळं शांत झालं असतं. म्हणजे विचार करा, ह्या एका वाक्यातून कितीतरी गोष्टी स्पष्ट होत्या. हे सगळं ठरवून केलं गेलं होतं. आणि मग आला तो दिवस, संघर्षाचा दुसरा आणि सगळ्यात मोठा टप्पा. फेब्रुवारी 2022, संपूर्ण आक्रमण. 2021च्या शेवटी अख्ख्या जगाचं लक्ष युक्रेनच्या सीमेवर होतं. का? कारण रशियानं तिथे प्रचंड सैन्य आणून ठेवलं होतं. रशिया म्हणत होता, अहो हे तर फक्त युद्धाभ्यास आहेत, काळजी करू नका. पण सगळ्यांनाच कुठेतरी एका मोठ्या वादळाची चाहूल लागली होती. आणि दुर्दैवाने ती भीती खरी ठरली. आता इथे गंमत बघा. रशियाने आक्रमण का केलं यावर त्यांनी दिलेली कारणं आणि जगाने त्यावर दिलेली प्रतिक्रिया यात जमीन आसमानाचा फरक होता. रशियाचं म्हणणं काय होतं की त्यांना युक्रेनला सैन्यरहित आणि नाझीमुक्त करायचंय. देशावर कब्जा करण्याचा अजिबात विचार नाही. पण जग काय म्हणालं? जग म्हणालं, हे सरळ सरळ आक्रमण आहे. संयुक्त राष्ट्रांनी तर थेट सांगितलं की रशियाने आपलं सैन्य ताबडतोब मागे घ्यावं. आणि प्रत्येक युद्धात होतं तसंच झालं. सगळ्यात मोठी किंमत कुणाला चुकवावी लागली? सामान्य माणसाला. विचार करा, आक्रमणाच्या फक्त पहिल्या आठवड्यात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपलं घर, आपलं गाव सगळं सोडून देश सोडला. युनायटेड नेशन्सने म्हटले की दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या झपाट्याने वाढलेलं हे पहिलंच निर्वासितांचं संकट होतं. धक्कादायक आहे नाही का? बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय काय घडलं. पण प्रश्न हा आहे की हे सगळं का घडलं? हे काही एका रात्रीत झालेलं नाही. याच्या मागे काही खूप खोलवरची जुनी कारणं आहेत. चला, आता जरा त्या मुळांपर्यंत जाऊया. प्रभाव क्षेत्र किंवा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा शब्द या संघर्षाच्या मुळाशी आहे. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर रशियाला वाटतं की त्यांच्या आजूबाजूचे जे देश पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग होते ते त्यांच्याच अंगणातले देश आहेत. त्यांच्यावर आपलाच हक्क आहे. मग जेव्हा युक्रेनने स्वतःची वेगळी वाट निवडली, लोकशाही स्वीकारली आणि पश्चिमेकडच्या देशांशी मैत्री करायला सुरुवात केली, तेव्हा रशियाला हा थेट धोका वाटला. आणि रशियाची ही भीती का वाढली हे या तक्त्याकडे बघितल्यावर अगदी स्पष्ट होतं. शीतयुद्ध संपल्यानंतर बघा, हंगेरी, पोलंड, एस्टोनिया, लाटविया हे सगळे देश एकेकाळी रशियाच्या गटात होते. पण ते सगळे हळूहळू नाटोमध्ये सामील झाले. आता नाटो म्हणजे एक लष्करी संघटना. रशियाला असं वाटलं की अरे, ही तर लष्करी शक्ती थेट आपल्या दारापर्यंत येऊन पोचलीये. आणि त्यांनी यालाच आपल्या सुरक्षेसाठी सगळ्यात मोठा धोका मानला. म्हणजे बघा, ही लढाई फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी नाहीये. ही दोन विचारांची लढाई आहे. एका बाजूला आहे रशियाची हुकुमशाही राजवट आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकशाहीच्या दिशेने चाललेला युक्रेन. रशियाला भीती वाटते की जर आपल्या शेजारी एक यशस्वी लोकशाही देश उभा राहिला तर आपल्याच देशातले लोक त्यातून प्रेरणा घेतील आणि आपल्या सत्तेलाच आव्हान देतील. ठीक आहे, तर कारणं समजली. आता परत एकदा रणांगणावर येऊया. 2022 पासून आजपर्यंत युद्धाचं मैदान कसं सतत बदलत गेलंय ते पाहूया. हे युद्ध म्हणजे एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखं आहे. सुरुवातीला काय झालं? रशियन सैन्याने थेट राजधानी कीववर हल्ला चढवला. पण युक्रेनने त्यांना जोरदार टक्कर दिली आणि मागे ढकललं. मग युद्ध पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे सरकलं.
जिथे अगदी इंचासाठी लढाई झाली. पण मग युक्रेनने जबरदस्त पलटवार केला. खार्किव आणि खेर्सनसारखे महत्त्वाचे भाग परत जिंकले. आणि आता तर युद्ध एका नव्याच वळणावर आलंय. ऑगस्ट 2024 युक्रेनने थेट रशियाच्याच कुर्स्क प्रांतात घुसून हल्ला केलाय. आणि या सगळ्या चढउतारात जीवाची किती हानी झाली असेल हा आकडा ऐकून अंगावर काटा येतो. ऑगस्ट 2023 पर्यंतचा अमेरिकेचा अंदाज आहे की दोन्ही बाजूंचे मिळून जवळपास 5 लाख सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. 5 लाख हा आकडा किती मोठा आहे ह्याचा विचार करा. इतका विनाश, इतकी जीवितहानी, यानंतर आता शांततेचा मार्ग शोधणं किती गरजेचं आहे नाही का? आणि त्यासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच पॅरिसमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. तिथे शांततेसाठी एक प्लॅन तयार होतोय. काय आहे या प्लॅनमध्ये? तर बघा, 35 देश एकत्र आले आहेत आणि त्यांनी युक्रेनला भविष्यात सुरक्षा देण्याचं ठरवलंय. म्हणजे पुन्हा हल्ला होऊ नये यासाठीची गॅरंटी. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अमेरिकेने पहिल्यांदाच याला पाठिंबा दिलाय. इतकंच नाही तर ब्रिटन आणि फ्रान्सने तर युद्ध थांबल्यावर युक्रेनमध्ये शांतिसेना पाठवण्याचंही कबूल केलंय. हे खूप मोठं पाऊल आहे. आता ही सगळी आश्वासनं ऐकायला तर खूप छान वाटतात, पण युक्रेन मात्र अजूनही सावध आहे. त्यांचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, आम्हाला आमच्या मित्रांकडून फक्त शब्द नकोयत, कृती हवी आहे. म्हणजे काय? तर त्यांना फक्त आश्वासनं नकोत, तर भविष्यातल्या सुरक्षेची पक्की, कायदेशीर हमी हवी आहे. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या नवीन सुरक्षा हमींमुळे खरंच कायमची शांतता येईल का? की ज्या मूळ कारणांमुळे हे युद्ध सुरू झालं, म्हणजे तो प्रभाव क्षेत्राचा वाद, ती विचारांची लढाई, ती तशीच राहणार? या प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण भागाचं भविष्य दडलेलं आहे.